त्यांनी एक नवीन सिस्टम जी उभी केली त्याच्याबद्दलची असणारी त्यांनी माहिती दिली आणि आज कदाचित त्यांचा असणारा पूर्ण डेटा जो आहे उमेदवारांचा तो येईल आणि त्याच्यानंतर मग असणारा त्यांची पुढची वाटचाल होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. दुसरं या लोकसभेमध्ये आमचा असणारा प्रयत्न होता त्या ठिकाणी की बीजेपीच्या विरोधातली असणारी एक मजबूत आघाडी उभी राहावी अशी असणारा प्रयत्न होता. पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने आम्हाला आघाडी पाहिजे होती त्या पद्धतीने आघाडी उभी राहत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संघटनांशी बोलून 2 तारखेपर्यंत बीजेपीच्या विरोधातली असणारी महत्वपूर्ण आघाडी जी आहे ती आघाडी आपल्याला उभी राहिलेली दिसेल. ज्या संघटनांशी आम्ही बोलतोय त्या संघटनेमधला असणारा अजेंडाही त्याच्यामध्ये असणारा हळूहळू डिसाइड होतोय. मेन अजेंडा जो आहे तो बेसिकली एक म्हणजे प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात पूर्णपणे आपण भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. दुसरं कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मध्ये जो कर्मचारी अधिकारी लागलेला आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लक्षात घेता त्यांना 58 वर्ष पूर्ण होईपर्यंत रिटायरमेंट करायचं नाही. 3-3, 4-4 महिन्याचे जे कॉन्ट्रॅक्ट्स त्यांचे आहेत त्याला असणारा परमनंट वाढ द्यायची आणि 58 वर्ष होत नाही तोपर्यंत त्याला रिटायरमेंट द्यायचं नाही असा एक अजेंडा आमचा त्याच्यामधला ठरतोय. दुसरा महाराष्ट्रामध्ये एकंदरीत 14 लाख सरकारी कर्मचारी आहेत आणि अधिकारी आहेत. या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संख्येमध्ये आपण असं वाढ केली पाहिजे आणि येत्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ती 22 लाखापर्यंत घेऊन गेली पाहिजे. तरच शासन व्यवस्थितरित्याने त्या ठिकाणी चालू शकतं अशा असताना सुद्धा एक अजेंडा आम्ही त्या ठिकाणी तयार करतोय. दुसरं जे आहे त्याच्यामधलं एक सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आम्ही 22 लाखापर्यंत जरी घेऊन गेलो तरी एम्प्लॉयमेंट सर्वांनाच मिळू शकेल. म्हणजे 20 वर्षापासून ते 35 वर्षाचा होईपर्यंत सगळ्यांनाच एम्प्लॉयमेंट देऊ शकतो अशी काही परिस्थिती नाही. आणि म्हणून एक मूलभूत बदल करण्याचा आम्ही असं ठरवलेला आहे आणि त्याच्यावरती एकमत झालेलं आहे. ते म्हणजे की ॲग्रो इंडस्ट्री याचे जे सगळे मोठमोठे प्रोजेक्ट्स होतात आहेत मेगा प्रोजेक्ट्स होतात आहेत त्या मेगा प्रोजेक्ट्सच्या ऐवजी जुन्या काळामध्ये जशी पिठाची चक्की होती गावागावामध्ये होती वस्त्यामध्ये होती तशाच रीतीने टेक्नॉलॉजिकल बदल झालेला आहे मोठ्या प्रमाणात. आणि हा टेक्नॉलॉजिकल बदल लक्षात घेता ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री मायनर आणि टायनी इंडस्ट्री मायक्रो इंडस्ट्री अशा रीतीचा असताना त्या ठिकाणी भर द्यायचा वाढवायचा अशी असणारी परिस्थिती आहे.